धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय। मे महिन्यातच मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय। अद्याप शेतातील ओल कमी झालेली नाही, त्यामुळे खरीप पूर्व मशागतीची कामं खोळंबली आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात जो पाऊस झालेला आहे, सतत जो पाऊस पडत आहे, काल रात्री जो पाऊस झालेला आहे, त्या पावसानं खरीप हंगाम धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। पाऊस पडल्यानंतर खरीप हंगाम धोक्यात कसा आला तर त्याचं चित्र जाणून देण्यासाठीच मी आता एका शेतात उभा आहे। मी आता ज्या उभा बघितलं तर माझ्या खाली जर बघितलं तुम्ही तर गुडघ्यापर्यंत जो आहे तो सगळं पाणी आणि चिखल आहे आणि हा चिखल हा पाणी कुठे आता मे महिन्याचा शेवट आहे आणि ह्या मे महिन्यात खरं तर बघितलं तर पेरणीपूर्व मशागतीची कामं खरीप हंगामासाठी केली जातात। मात्र आता सध्या जर बघितलं तर पूर्ण परिसरात आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळते। जेवढं काही धाराशिव जिल्ह्यात ज्या परिसरात पाऊस झाला आहे त्या शेताची अशीच परिस्थिती कुठेतरी पाहायला मिळते। ही परिस्थिती पाहिल्यावर खरंच हा दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्हा आहे का, की जिथं जिथं पाण्याच्या ठेंबासाठी शेतात हुडकायची वेळ येते त्या शेतात आज पाणीच पाणी दिसते, तेही मेच्या महिन्यात। आणि यामुळं जे आहे ती याच्यामुळं खरीप हंगामाची जी पूर्वतयारी आहे, मशागतीची जी कामं शेतात केली जातात ती शेतात करणं सध्या शक्य नाही आहे। त्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडणार आहे। काय नेमकं गणित आहे, कसं आहे, शेतकरीच आपल्यासोबत कसा ह्याचा सगळा खरीपावर परिणाम होणार आहे? पाऊस पडला चांगलं सांगतायत, मात्र खरीपावर कसा परिणाम होणार आहे? तर मे महिना जे आहे तो शेतकऱ्यासाठी खरीप हंगामाच्या पेरणीच्या अगोदर जी मशागत असते, म्हणजे पेरणीपूर्व जी मशागत आहे खरीपाची, ती पूर्ण मे महिन्यामध्ये केली जाते। तर ह्या वर्षी काय झालं आहे, 11 मेपासून जी पाऊस चालू आहे लगातार, तो आज आहे 30 तारखेपर्यंत पाऊस आहे आणि तोही न खंड देता अखंड रोज पाऊस चालू आहे। आणि आता जी ही पाणी साचलं आहे जमिनीत, असं चिबड तयार झालं आहे। जे जून जुलैमध्ये विहिरी भरत नसतात ते आता भरले, त्यामुळं पूर्ण शेत असं चिबट झालं आहे की निव्वळ पाणी वाहायला लागलं आहे काही ठिकाणी तर जमिनीतून। त्याच्यामुळं जी आता उन्हाळ्यात जमीन तापत असते, ज्या पेरणीपूर्व मशागत करतात शेतकरी, ती आता झालेली नाही। आणि जर आता आजपासून जरी उघडीप दिली तरी कंप्लीट 1 महिना जर पाऊस नसेल तर थोडंफार पेरता येईल, पण ती पेरलेलं सुद्धा की उशिरा पेरल्यामुळं आणि जमीन गारचटल्यामुळं की त्याची उगवण क्षमता होणार नाही। आणि ह्याच्यामुळं की जे आपला खरीप हंगाम आहे तो पूर्णतः आता धोक्यात आलेला दिसतोय। या हंगामाचा, या परिस्थितीचा जर आपण ज्या शेतात बघून ही परिस्थिती दाखवत आहोत, तळ्याचं स्वरूप दाखवत आहोत, त्या परिस्थितीचा खरीप हंगामावरती परिणाम होणार आहे। एकरी उत्पन्नावर परिणाम होणार आहे। खरीप हंगाम लांबला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच हे पाणी जरी आता पाहायला आनंद देणारं असलं तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणारं देखील असणार आहे, हे मात्र तेवढंच निश्चित खरं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।